लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। शरद चंद्र पवार इस स्कूल मतदान केंद्र पे हमारी मौजूदगी है और आज देश में तीसरे चरण का मतदान शुरू है। बात की जाए तो तीसरे चरण का मतदान सोलापुर समेत पूरे भारत देश की 94 लोकसभा सीटों पर ये मतदान हो रहा है। जिस तरह से अगर सोलापुर की बात की जाए तो सोलापुर में बम्पर वोटिंग होती हुई नजर आ रही है। सुबह 7 बजे से मतदान हो रहा है, अभी 4 बजने के करीब है। सख्त धूप में भी, सख्त गर्मी में भी लोग बाहर निकलकर अपने मतदान का अधिकार पूरा कर रहे हैं। अलग अलग केंद्र का, अलग अलग पोलिंग बूथ का हमने आपको वहाँ की प्रतिक्रिया दिखाई, वहाँ का क्या माहौल है, लोग जो है, जनता जो है क्या मुद्दों पर वोटिंग कर रही है वो भी हमने आपको दिखाए। अब हम पहुंचे हैं सोलापुर शहर के शरद चंद्र पवार इस स्कूल मतदान केंद्र में और यहाँ पर भी जो है लोग बड़े उत्साह से वोटिंग कर रहे हैं। सुबह 7 बजे से यहाँ पर वोटिंग शुरू है। सोलापुर के क्या मुद्दे हैं, किन मुद्दों पर जो है जनता वोट कर रही है, यहाँ की जनता से हमने जानने की कोशिश की। अगर बात की जाए तो सोलापुर में आमदार राम सातपुते हो या आमदार परिणीति शिंदे हो, ये दो उम्मीदवार जो है चुनावी मैदान में है। दोनों के बीच कांटे की टक्कर दिख रही है। लोकसभा सीट से जो है सोलापुर की जनता किसको जो है यहाँ पर दिल्ली पहुंचाने वाली है, ये आज मतदाता तय कर रहे हैं। ईवीएम मशीन में उनकी नसीब जो है आज कैद हो रही है और बम्पर वोटिंग भारी संख्या में, अच्छा प्रतिशत यहाँ पर वोट लोग जो डाल रहे हैं, अच्छा प्रतिशत वोटों का यहाँ पर मिलता हुआ नजर आ रहा है। 4 जून को पता चलेगा कि सोलापुर में कौन सांसद बनने वाला है और यहाँ की जनता जो है सोलापुर से किसको दिल्ली पहुंचाने वाली है, ये 4 जून को ही पता चलेगा। फिलहाल यहाँ पर कुछ लोग हैं जिन्होंने वोट का अधिकार कर बाहर निकले हैं। क्या मुद्दों पर, किस मुद्दों पर उन्होंने वोट किया है, उनसे हम जानने की कोशिश करेंगे। लोक प्रधान न्यूज चैनल से मैनुद्दीन नदाब, कैमरामैन अब्दुल शेख के साथ। आज सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना सोलापूर शहरामधील भरघोस असं प्रतिसाद मिळत आहे। कारण की प्रभाग क्रमांक 7 मध्ये शरद पवार शाळा येथे सकाळपासून ते ऊन असलं तर आज कमीत कमी 43-44 तापमान असून सुद्धा लोक नरेंद्र मोदी यांच्या विकासाला मतदान करायला घराबाहेर पडत आहेत। काही युवक किंवा युवती गावावरून येऊन इथं सोलापूरमध्ये मतदान करत आहे। कारण की येणाऱ्या काळामध्ये देशाचं भवितव्य हे नरेंद्र मोदी आहे। म्हणून प्रत्येक जण, जसं राम मंदिराच्या वेळेस प्रत्येक जण आपल्या घरावर झेंडे लावले, तसं आता नरेंद्र मोदी यांना आव्हान केल्यानंतर सगळे जण मतदान नरेंद्र मोदीला करत आहे। मला तर असं वाटतंय की रामभाऊ सातपुते 1.5 ते 2 लाखांनी निवडून येतील आणि आजच हा माहोल बघून समजून जात आहे। आता दुपारचे 5 वाजले तरी आपण बघताय लोकांची इथे एवढी मोठी गर्दी आहे। येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून लोक मतदान करत आहेत आणि कुठल्याही ह्याला बळी न पडता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहत आहेत। कारण की मम्मी पडली, पप्पा पडले, आता कुणाचा नंबर तर ताईचा नंबर आणि ताईचा नंबर एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। 42 सोलापूर लोकसभा मतदान आत्ताच आम्ही मतदान केलेलं आहे आणि ह्या भागामध्ये अवंतीनगर ह्या भागामध्ये लोक गर्दी करून उत्स्फूर्तपणे मतदानाला येत आहेत आणि मतदानाला उत्स्फूर्तपणे येत आहेत। तर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चालला असतं तर कुठलं जरांगे फॅक्टर चाललं। आम्ही बघितलं सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, पुणे, उत्तर महाराष्ट्र सगळं जरांगे फॅक्टर चालू आहे आणि ज्यांनी मराठा समाजाला दगाफटका गेला, मुंबईत बोलून जे खोटं बोलले, अंतरवाली सराटीमध्ये ज्यांनी लाठी हल्ला केला आणि ज्यांनी जरांगे पाटलावर SIT नेमली, ह्या सर्वांना धडा शिकवण्याचं काम मराठा समाजाने केलंय आणि ह्याचा इफेक्ट एवढा पडणार आहे की सत्ताधारी पक्षाला अवघड होऊन बसणार आहे। दाखवा निशाण। मतदान केलेलं आहे। काय मुद्द्यावर आपण मतदान केलं? सोलापूर शहराच्या विकास कामाचा जो मुद्दा आहे त्या निमित्ताने मी मतदान केलेलं आहे।
2005 पासून सोलापूर शहरामध्ये कुठलीही जातीची दंगल झालेली नाही आहे. सोलापूर शहर शांततेने आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे नांदतात. परंतु यावेळेस जाणून बुजून जाती धर्माचा विषय आणला जात आहे आणि सोलापूर शहरामधले वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. म्हणून मी बदल घडवण्यासाठी आपल्या हक्काची सोलापूरची सुकन्या असलेली प्रणितीताई यांना मतदान केलेलं आहे. छान आहे उत्साह. कशाच्या मुद्द्यावर मतदान केलं आपण? संविधानासाठी मतदान केलं, संविधान वाचवण्यासाठी. काय प्रश्न आहे सोलापूरचे? सोलापूरचे तसे भरपूर प्रश्न आहेत. सगळ्यात महत्व संविधान वाचवणे. संविधान वाचवणे. आपण सर सोलापुराचे प्रश्न सुटाव ह्याच्यासाठी काय प्रश्न आहे? भरपूर प्रश्न आहेत. आजपर्यंत भरपूर अजून कोणता म्हणजे शिक्षण आहे, बेरोजगारी आहे, अजून रस्ते नाहीत, पाणी 10 दिवसाला येते, सगळेच मुद्दे आहेत. हे मुद्दे सगळे सॉल्व्ह व्हावं सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारनेच करावं लागणार नाही. अपेक्षा काय? हे सगळं सुरळीत व्हावं. IT पार्क यावं सोलापुरात. सोलापूरची मुलं जाऊ नये बाहेर कुठं, सोलापूरच राहावं. आपण सर विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर. सध्या सोलापूरमध्ये कुठलाही 10 वर्षात कुठलाही विकास झाला नाही. 10 वर्षात एकाच पक्षाचे खासदार जेणेकरून स्थानिक नसताना ते बाहेरून जे आले जेणेकरून गेल्या 5 वर्षात खासदार कोण दिसला नाही, त्याच्या 5 वर्षात खासदार कोण दिसला नाही. त्यामुळे सोलापूरमधले एवढे प्रश्न प्रलंबित राहिलेत. सोलापूर अक्षरशः 10 वर्ष मागं गेलेलं आहे. सोलापुरात वाढती बेरोजगारी, रस्त्यात खड्डे, रस्ते व्यवस्थित नाही, एकही विकासाचा मुद्दा नाही. पाणी जवळजवळ एवढी शिंदे साहेबांनी NTPC आणून NTPC सुद्धा पाईपलाईन आणि अगोदरची सुद्धा पाईपलाईन 10 वर्षापूर्वी 2 दिवसाआड पाणी येत होतं. आता ह्या 10 वर्षात आहे ना 10 दिवसाला एकदा पाणी येत आहे. आणि सोलापुरात पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे की जेणेकरून पाणी मुबलक नाही आहे, पाण्याचा साठा मुबलक नाही. महापालिकेत पण सत्ता जे खासदार होते त्यांचीच सत्ता महापालिकेत होती. ज्यावेळेस 2014च्या अगोदर ज्यांची सत्ता होती त्यावेळेस 2 दिवस पाणी मिळत होतं. गॅसचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, भाजीपाला वाढलेला आहे. GST मुळे 18% कुठेही गेलं. साधा आता पेन्सिलवर सुद्धा म्हणजे मुलांच्या वह्या पेन्सिलवर सुद्धा GST लावले गेले. आता विचार करण्याची गोष्ट आहे, 400चा गॅस 2014 अगोदर फक्त 30 रुपयाने वाढवला होता, 430 केला होता. तर एका महिला खासदारांनी अक्षरशः मनमोहन सिंगला बांगड्या पाठवल्या. आता जवळजवळ 400चा 30 10 वर्षात 1200 नेला. आता कुणाला बांगड्या पाठवायच्या आम्ही? हे असे भरपूर मुद्दे आहेत. भरपूर एवढे मुद्दे आहेत हे सोलापुरातले. अक्षरशः ती हुतात्मा सकाळची कुठली गाडी आपली हुतात्मा ना सकाळची इंटरसिटी ती अक्षरशः भरली जाते पुण्याला नोकरीसाठी. म्हणजे नोकरीची सुद्धा समस्या नाही, तर उद्योगधंदे नाहीत, IT पार्क नाही आहे, MIDC आहे ती पण भकास झालेली आहे. तिथलेही उद्योगधंदे दुसरीकडे घेऊन चाललेले आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे सुद्धा दुसरीकडे घेऊन चालले, गुजरातला चाललेले आहेत. त्यामुळं सोलापूरच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आम्ही काँग्रेसला मतदान केलेलं आहे. काय अपेक्षा आहे ताईकडून खासदार झाल्यावर? ताईकडनं अपेक्षा काय? हेच की जे आता मुद्दे जे 10 वर्षात ते जे काही केलेलं आहे. सोलापूरचे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, सोलापूरच्या मेन महत्वाचा पाणी प्रश्न व्यवस्थित सुटला पाहिजे, बेरोजगारी चांगली झाली पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजे सोलापुरात, आणि कमीत कमी 2 दिवसाला तर पाणी मिळालं पाहिजे. हे मुद्दे घेऊन आम्ही ताईला मतदान करणार आणि त्यांनी त्यांची पूर्तता करतो असं म्हणले. काय मॅडम काय सांगेल, कसा उत्साह आहे? उत्साह तसा उन्हाचा पारा भरपूर आहे, तरी सुद्धा लोकांनी उत्साहाने मतदान करणं चालू ठेवलेलं आहे. आणि सोलापूरमध्ये हो मी सुद्धा मतदान केलेलं आहे. मी सुद्धा मतदान केलंय, सर्व फॅमिली सोबत मतदान केलेलं आहे. सोलापूरमध्ये आता जर आपण सोलापूरची अवस्था बघायला गेलो तर सोलापुरात 50चे जोडपे राहतात, बाकी सगळे भुर्र. सोलापूर सोडून पुणे, मुंबई जिकडे म्हणजे शिक्षणाचे जिकडे हे आहे तिकडे जातात. आमचं एवढंच म्हणणं आहे की सोलापुरात शिक्षण आलं पाहिजे, IT आलं पाहिजे, म्हणजे ज्यांची त्यांची मुलं त्यांच्या सोबत राहिली पाहिजेत.
असं या मुद्द्यावर आम्ही मतदान केलेलं आहे. काय सांगाल, कशाच्या मुद्द्यावर आपण इथं मतदान केलेलं आहे? म्हणजे सोलापूरच्या जनतेला गृहीत न धरता म्हणजे चांगला एक सुजाण नागरिकाला मी मतदान केलेलं आहे, जो की इथलाच आहे. तो विचार घेऊन आणि सामान्य जनतेला जी गृहीत धरण्याचा प्रकार चालू आहे आणि एवढी मोठी सत्ता असताना गेल्या 10 वर्षात त्यांनी इथला उमेदवार देऊ शकले नाही, त्याची एक खंत आहे. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई खासदार झाल्यावर काय अपेक्षा आहे? हा, ताई खासदार खासदार ताई झाल्यावर काय इथले सगळे कामं करावं, युवांना रोजगार द्या, अपेक्षा काय? युवांना रोजगार द्यावं, इथली कामं करावं, एवढीच अपेक्षा.